सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या व्यवसायामध्ये एक नवीन डील फायनल होईल, ज्यासाठी तुम्ही फार दिवसांपासून मेहनत करत आहात. तुमच्या घरामध्ये एक शुभ कार्य घडेल. समाजामध्ये तुमची कीर्ती वाढेल. कोणतं तरी सरकारी काम तुम्ही आज पुढे ढकलाल. नवीन व्यवसायामध्ये तुम्हाला भावाचा सल्ला आवश्यक राहील. आई वडिलांसोबत तुम्ही आज देवदर्शनाला जाल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही व्यवसायामध्ये काही नवीन करण्याचा प्रयत्न कराल आणि त्यामध्ये तुम्हाला भावाचा सल्ला घ्यावा लागेल. आई वडिलांसोबत आणि बायकोसोबत तुम्ही देवदर्शनाला जाल. त्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. कौटुंबिक मालमत्तेबाबत काही वाद सुरू असतील तर निर्णय तुमच्या बाजूने लागेल. चांगलं काम केल्यानं तुमचं धैर्य वाढेल. समाजामध्ये आज तुमची कीर्ती वाढेल. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आज आर्थिक लाभ होतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज कोणतंही काम करण्याचा तुम्ही विचार केलात तर ते शांतपणे तुम्ही पूर्ण कराल. तुम्ही दिवसभर कामामध्ये व्यस्त राहाल. त्यामुळे टीकांकडे तुम्ही लक्ष देऊ शकणार नाही. व्यावसायिक लोकांच्या मनामध्ये नवीन ऊर्जा येतील. सहकाऱ्यांच्या सहकार्याची तुम्हाला आवश्यकता भासेल. तुमच्या जवळचे लोक आज तुमचे पाय ओढण्याचं काम करतील, त्यामुळे थोडंसं तुम्ही सावध राहा. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबामध्ये काही शुभ कार्य घडतील. मित्राच्या मदतीनं काम तुम्ही पूर्ण कराल. नोकरी करणाऱ्या लोकांचा आज मान सन्मान होईल. तुमच्या पगारामध्ये चांगली वाढ होईल. सामाजिक कार्यक्रमामध्ये तुम्ही स्वतःहून सहभागी व्हाल. व्यावसायिक लोकांच्या मनामध्ये नवीन योजना येतील. आज दिवसभर तुम्ही कामामध्ये व्यस्त राहाल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी व्यस्त राहील. मुलांचा आनंद पाहून तुम्हाला आनंद होईल. आज तुम्हाला अध्यात्मामध्ये रुची वाढेल. लहान व्यावसायिकांना इच्छेनुसार नफा मिळेल. आर्थिक स्थिती तुमची मजबूत राहील. कामावर तुमचे अधिकारी कामामध्ये अडथळे आणण्याचं काम करतील. तुम्हाला आज तुमच्या पर्सनल लाईफमध्ये थोडंसं अपयश हाती लागेल. आज घर किंवा व्यवसायासाठी एखादा निर्णय तुम्ही घ्याल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिव चालीसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज घर किंवा व्यवसायासाठी एक महत्त्वाचा निर्णय तुम्ही घ्याल, परंतु तो निर्णय घेताना तुम्हाला व्यवस्थित विचार हा करावा लागेल. नाहीतर तुम्हाला भविष्यामध्ये एखाद्या मोठ्या समस्येचा सामना त्यामुळे करावा लागू शकतो. नोकरदारांना वादविवाद टाळावे लागतील. अधिकाऱ्यांच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. शुभ कार्यक्रमाची तुमच्या घरामध्ये चर्चा होईल. त्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. नशिबावरती काही सोडण्याचा तुम्ही विचार करू नका. आज कुठल्याही प्रकारची गुंतवणूक तुम्ही करू नका. आज तुमची मुलं संध्याकाळी तुम्हाला एक गोड बातमी देतील. तुम्हाला अध्यात्मामध्ये रुची वाढेल. लहान व्यावसायिकांना इच्छेपेक्षा जास्त नफा मिळेल. आर्थिक स्थिती तुमची मजबूत राहील. कामावरती थोडासा ताण येईल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कामाच्या वर्तणुकीबाबत वाद हे सोडवले जातील. मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही आज
मोठी गुंतवणूक कराल. तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा मोठा फायदा देखील होईल. व्यवसायामध्ये तुम्ही एखाद्या नवीन प्रोजेक्टवरती काम करत असाल तर त्याचे तुम्हाला फायदे होतील. इतरांकडनं तुम्हाला एक चांगली बातमी ऐकायला येईल. विवाहयोग्य लोकांसाठी आज चांगले प्रस्ताव येतील. आज घर किंवा व्यवसायासाठी एक महत्त्वाचा निर्णय तुम्ही घ्याल. नोकरदारांना वादविवाद करणं टाळावं लागेल. तुमच्या घरामध्ये शुभ कार्यक्रमाची चर्चा होईल, त्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न होऊन जाईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढचे रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही व्यवसायासाठी वेळ काढाल. कुटुंबातील कलह सुरू असतील तर ते संपतील. विवाहयोग्य लोकांसाठी चांगले प्रस्ताव येतील आणि लग्न जुळून येण्याची देखील दाट शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांची तुमच्या प्रेमविवाहाला मान्यता मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज एकामागून एक फायदेशीर सौदे मिळतील. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आदर मिळेल. जोडीदाराला तुम्ही बाहेर फिरायला घेऊन जाल. तुमच्या मुलांकडनं देखील तुम्हाला संध्याकाळी एक चांगली बातमी ऐकायला येईल. मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही आज मोठी तरतूद कराल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये मोठी जोखीम घेण्याचा तुम्ही विचार करत असाल तर ती जोखीम काही काळासाठी पुढे ढकला. सामाजिक कार्यामध्ये सक्रियपणे तुम्ही सहभागी व्हाल. तुमचे पैसे खर्च होतील. नवीन वस्तू तुम्ही खरेदी कराल. नातेवाईकांसाठी पैशांची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल. नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्या लोकांना आज यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांची तुमच्या प्रेमाला मान्यता मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज चांगला फायदा होईल. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. माहेरच्या मंडळींकडनं तुम्हाला मान सन्मान आदर मिळेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढचे रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायामध्ये काही नुकसान हे होऊ शकतं. व्यवसायातील मंदीमुळे तुम्हाला प्रलंबित कामं पूर्ण करण्याची संधी मिळेल. मुलांच्या लग्नातील अडचणी दूर होतील. वरिष्ठ सदस्यांच्या मदतीनं समस्यांचं निराकरण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. घरी अतिथीचं आगमन होईल. काही पैसे हे त्यावरती खर्च देखील होतील. परंतु जोडीदाराशी तुमचा वाद होऊ शकतो, त्यामुळे थोडीशी सावधगिरी बाळगा. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही तुळशीला आज जल अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला आरोग्याची काळजी ही घ्यावी लागेल. वातावरण बिघडण्याची दाट शक्यता आहे. कोणत्याही कामामध्ये घाई करू नका, नाहीतर तुमचं काम हे बिघडू शकतं. वरिष्ठांकडनं तुम्हाला टोमणे ऐकावे लागतील. पोटदुखीचा तुम्हाला त्रास उद्भवेल. तुमच्या घरी आज पाहुण्यांचं आगमन होईल. तुमच्या लग्नातील अडचणी या दूर होतील. वरिष्ठ सदस्यांच्या मदतीनं समस्यांचं निराकरण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढचे रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला बुद्धीनं काम करावं लागेल. कोणाचीही दिशाभूल करू नका. व्यवसायातील करार हे अंतिम होतील. कुटुंबातील सदस्यांशी तुमचा मात्र वाद होऊ शकतो. बोलण्यामध्ये गोडवा ठेवा. नात्यामध्ये त्यामुळे दुरावा निर्माण होऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या मित्राला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर ते बिलकुल देऊ नका, कारण ते पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळण्याची शक्यता बिलकुल नाही. तुम्हाला सासरच्या मंडळींकडनं आर्थिक लाभ होऊ शकतो. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरी वस्तू दान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.